जिल्ह्याची मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या आणि केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रमुख समन्वय संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृह आणि परिसरात तब्बल 5 वर्षांनंतर नव्या सदस्यांच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. नव्याने निवडून आलेल्या 68 सदस्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर रंगरंगोटी आणि स्वच्छतेने सज्ज झाला आहे. मुख्य राजश्री शाहू सभागृहाची रंगरंगोटी पूर्ण झाली असून सभागृहातील आसन व्यवस्था, प्रकाश योजना आणि इतर सोयी सुविधांची देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. परिसरातील इमारती, भिंती, प्रवेशद्वार आणि आवाराची साफसफाई करून रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद परिसर नवचैतन्याने उजळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदच्या प्रांगणातून यशवंत नेते आपले पंतप्रधान माजी आणि राजकारणामध्ये एक आपलं युग निर्माण केलेले आणि सर्वांचा आदर्श होत असलेले यशवंतरावजी चव्हाण, ज्यांचं विचार सगळा यशवंत नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये कायम असतो, ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यानजीकच जिल्हा परिषद या ठिकाणी राजश्री शाहू सभागृह आता पुन्हा एकदा नव्याने नटलेलं आहे. 68 जे नवीन जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, विविध क्षेत्रातले आहेत, शिकलेले आहेत, या सर्वांचा प्रतिनिधित्व हे कोल्हापूर जिल्ह्याचं जिल्हा परिषदेमध्ये ते करणार आहेत. पुढे हे शेवटचं टोक आहे चंदगडमधून, ज्या ठिकाणी चंदगड या ठिकाणी बेळगाव आणि सीमा भागाचं शेवट टोक आणि या बाजूने गगनबावड्याला ज्या युवा सर्वात आपल्या प्रतिनिधी विजयी झालेले आहेत, त्यापासून ते कायम दुष्काळाचा पडकारा शिरोळपर्यंत असा सगळा हा कोल्हापूरचा भाग आहे. आणि 12 तालुक्यातून 68 जे नवीन सदस्य निवडून आलेले आहेत, त्या सर्वांच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत आणि त्या अपेक्षा ह्या यशवंतराव चव्हाणांच्या यशवंत नीती आणि त्यांच्या विचारानेच पुढे जातील आणि त्या पूर्ण होतील अशीच अपेक्षा कोल्हापूरची तमाम जनता करत आहे. जिल्हा परिषदेत नव्या पर्वाची सुरुवात होत असताना विकासाच्या नव्या अपेक्षा आणि जनतेच्या आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारे हे सभागृह पुन्हा एकदा गजबजणार आहे.